मग आता उपोषणाला बसलो म्हणजे काय बॉम्ब थोडीच घेऊन बसलो आम्ही. आला की हानगोळा फेकून असं थोडंच काही रच्च्या आल्यावर चोर आला म्हणते त्यांनाच. मला हैदराबादचा JR निघालाय त्याच्याबद्दल प्रमाणपत्र वाटायला त्यांनी सूचना दिल्यात, हेच पाहिजे मला. उपोषणापासून नाही थांबू शकत. तशा अंमलबजावणीच्या सूचना 100% असतील नसता ते मागं गेले नसते. सरकारचे शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली, बराच वेळ ही चर्चा झाली आणि त्यानंतर आज अंतिमतः नेमकं काय ठरलंय आपण जाणून घ्या. आपल्याबरोबर मनोज जरांगे पाटील साहेब, बरीच चर्चा झाली, बाहेर झाली, आतमध्ये झाली, काय ठरलंय आता अंतिम? नाही, आतमध्ये काही नाही झालं बरं का. म्हणजे ते खरं ते सांगतो, आतमध्ये पण चहा पिले आणि वर ह्याच गप्पा असं करू तसं करू. पण मी तेवढ्याच झटका असा दिला, कोणचा अधिकारी कोणचे प्रमाणपत्र रोखून धरलेत ते पोरं सांगायला लागले. आमच्या तालुक्यातलंही केलं, त्यांना जागच्या जागेवर दाखवले. ते नाही म्हणत आपण ह्यो सुरेन ह्यो जयदत्त तसं. आणि त्यांना ते पटल्यामुळं त्यांच्या लक्षात आलं की आपण अंगावर घेण्यात मजा नाही. उद्या जर मुख्यमंत्री म्हणले तुम्ही माझ्या परस्पर हे काम केलं, किंवा विखे पाटलांच्या परस्पर मुख्यमंत्र्यांनी जर काय केलं तर विखे पाटील म्हणून आहेत माझ्या परस्पर हे केलं, किंवा लाडसाहेबांना वाटू नये, किंवा शिंदे साहेबांना वाटू नये, किंवा अजितदादांना वाटू नये, किंवा त्यांच्या पक्षाला. अजितदादांचं अध्ययन वारंवार येत आहे का की एक खूप चांगला बलाढ्य माणूस गेला. आता आपण मी बोलता आता म्हणलं ना दादाच्या पक्षानं वाटत, दादा नाही येत, परंतु ते वाटतच नाही की दादा आपल्यात अजितदादा पवार नाही येत. हे वाटत नाही म्हणून ते सातत्यानं नाव येतं आहे की सुनीत्राताईंचं येण्याऐवजी त्यांचं येतं आहे. त्यामुळं ते कन्फ्युजन जायचं एखाद्याकडं, म्हणून तुम्हाला ते स्पष्टीकरण दिलं. असा काही प्रकार होऊ नये म्हणून त्यांच्या लक्षात आलं की आता जर आपल्याला काय पारदर्शक करायचं असेल, 10 महिने मराठीने वेळ दिलेला आहे, तर आपण क्लिअर करावं असं मला त्यांच्या चर्चेतून वाटलं. आम्ही काय त्यांना हाकलून नाही दिलं, ते मनाने म्हणलेत. आम्ही मुख्यमंत्र्याला विचारतो, सचिवांना विचारतो, आयुक्तांना विचारतो, रात्रभर जागतो, पण ही सगळी प्रक्रिया आम्ही करतो व्यवस्थित आणि नंतरच तुम्हाला सांगतो, तवर नाही. म्हणजे त्यांनी आले आणि रिक्षा घेतली. तुम्हीच मगाशी बोलला त्यामुळे त्या शब्दाचा मलाही आठवण होती की ते उलट वापस गेल्यामुळं अति पारदर्शक होईल. आपण विश्वास ठेवायला हरकत नाही. आणि मलाही ते योग्य वाटलं की ते इथंच म्हणले असते मग द्या 15 दिवस टाईम. विचारपूर्वक सांगायले याचा अर्थ ते सगळ्याला विश्वासात घेऊन सांगायले. कारण मी इथं आल्यावर विचारणार आहे, मी ABP माझाला जाहीरपणानं सांगतो की मी इथं आलो विचारणार आहे, तुम्ही मुख्यमंत्र्याला विचारलंय का, दोन्ही उपमुख्यमंत्र्याला विचारलंय का, सगळ्या सचिव आयुक्तांना कलेक्टरांना विचारलंय का. कारण त्यांनाही नाही उत्तरपेक्षा हो उत्तर येईल म्हणून त्यांनी सुद्धा वेळ घेतला. मला वाटतं ते सकाळी येतील. तुम्ही तर उद्याची उपोषणाची वेळ दिलेली आहे, उद्या उपोषण तुम्ही करणार का? मग आता उपोषणाला बसलो म्हणजे काय बॉम्ब थोडीच घेऊन बसलो आम्ही. आला की हानगोळा फेकून असं थोडंच काही गोळे फेकाफेकी थोडी चालणार आहे तिथं. आले तरी बसलो येतील, तेही येतील. आम्ही सन्मान नाही केला त्यांचा असं आहे का, अनादर केला आहे का? चर्चेला उपोषणाला बसलं तर येत असतात ते, का उद्या सकाळी येऊ शकतात. रच्च्या आल्यावर चोर आला म्हणते त्यांनाच, त्यापेक्षा चोरून लपून कमवून जग जाहीर. आणि उद्याच्याला ते तुकडा पाडतील, आमच्या अंमलबजावण्या करतील, 17 संस्थांचा गॅझेटियरचं JR देतील, हैदराबादचे प्रमाणपत्र वाटायला सूचना देतील. प्रमाणपत्र वाटप करण्यासाठीच्या 58 लाख नोंदी निघाल्यात, त्याचे प्रमाणपत्र किती दिलेत, त्याचे दिलेल्या प्रमाणपत्राचे व्हॅलिडिटी द्यायचे सूचनाचं पत्र दाखवतील, पत्र म्हणतो आम्ही, दाखवतील. आणि जे द्यायचे राहिलेत 58 लाखातले कुणबी प्रमाणपत्र, ते देण्याची सूचना दाखवतील की हे 58 लाखाचे प्रमाणपत्र जे आहेत हे वाटप करायचे राहिले इतके द्या, जे प्रमाणपत्र दिले त्याचे व्हॅलिडिटी द्या. ते सूचना दिलेल्या दाखवते. सूचना तर दाखवावं लागतील ना त्यांना की ह्या सूचना आम्ही दिल्यात. सारथीचा विषय असेल, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय असेल, केसेसचा विषय असेल, ते दाखवतील ना या सूचना दिल्यात. नेमकी आट काय घातली तुम्ही, म्हणजे कुठल्या गोष्टीवर तुम्ही म्हणजे उपोषणापासून मागे होऊ शकाल, काय काय सूचना दिल्यात मुख्यमंत्री याच्या स्तरावरती काय सूचना दिल्यात हे बघणं गरजेचं आहे. आता JR काढलाय, मग आता सूचना दिल्यात का सरकार म्हणून, मुख्यमंत्र्यांना, उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या अध्यक्षांनी हे सूचना दाखवायला लागतील ना. त्यांनी अहवाल घेतला आहे, मग ते JR मंगळवारी काढणार आहेत का 17 संस्थांचा कॅबिनेटला. केसेसच्या संदर्भातलं काय कालमा कमी करता येतात का, प्रलंबित किती आहेत. आता मी स्टेटमेंट ऐकलं चॅनलवर,
1534 आकडा थोडाफार मागं पुढं होईल, ते 34च आहे वाटतं, 1534 एवढे गुन्हे आहेत. त्यातले 850 माग घेतले. शे म्हणतात 931 आहेत गुन्हे, त्यातले 95% मागं घेतले. हाय का तफावत? मेळ ताळाला मेळ काही. 58 लाख नोंदी आहेत का 12 लाख आहेत? काहीच मेळ नाही, काहीच मेळ नाही. ते आम्ही दाखवून दिलं त्यांना आणि त्यांना ते पटलं. म्हणून मला वाटतंय हे उलट चांगलं झालं. त्यांनी स्वतः जावं, इथं यावं, पुन्हा जावं आणि त्यांनी ते पक्क एकजूट करावं. एकजूटच म्हणायची त्याला. मला तर तसंच वाटतं बा, त्यांचे एकजूट. ते म्हणते तू असं सांगितलं होतं, मग ते म्हणून मी तुम्हाला विचारून सांगितलं होतं. असं एकामेकाला दोष देण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी त्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांनी याला, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याला त्याला देण्यापेक्षा मी तुम्हाला सगळ्याला विचारून केलंय. मला वाटतं तसा अंदाजा हे दिसतोय. म्हणून सकाळी ती सूचना घेऊन येतील सगळ्या दिलेल्या, या सूचना दिल्यात. मग सूचनाच पाहिजेत ना आम्हाला. त्यामुळे ते तुम्हाला थोडं आश्वासक वाटते म्हणून वाटतंय की नसतात ईदच म्हणले असते इतक्या दिवसात सूचना देतो, ते अधिकृतच करायला येत वाटतं. जाळ कोणावरच नको. हां, आणि मला पण तेच पाहिजे. सूचना दिलेल्या सगळ्या विषयाच्या पाहिजेत, केसेसच्या पाहिजेत. सूचना दिलेल्या बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या बद्दलच्या पाहिजेत. मला सारथीबद्दलच्या सूचना पाहिजेत. मला महामंडळाबद्दलच्या दिलेल्या सरकारनं मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना पाहिजेत. मला सातारा संस्थांच्या गॅझेटियरच्या बद्दलचा JRच्या संदर्भातला विषय पाहिजे. मला म्हणजे JRच पाहिजे. मला हैदराबादचा JR निघाला आहे त्याच्याबद्दल प्रमाणपत्र वाटायला त्यांनी सूचना दिल्यात, हेच पाहिजे मला. मुदतीचा एक विषय निघाला मध्ये, नेमकी किती मुदत तुम्ही देऊ शकता? नाही, मुदतीची याला कुठं गरज आहे सांगा ना. सूचना द्यायच्यात. आता मुदत कशाला म्हणते? JR काढायचा, काढलाय हैदराबादचा. आता काय मुदत पाहिजे? आम्ही सूचना दिल्यात, प्रमाणपत्र एक ठेवायचं नाही. इतक्या दिवसात प्रमाणपत्र देतो, ती मुदत द्या बा. सूचना आज दिल्यात, इतक्या दिवसात प्रमाणपत्र. तसं बोलता बोलता ते बोललेत. रेकॉर्ड ठेवा रे बाबा हो तुम्ही. 1 महिन्याच्या आत गॅजेटचे सगळे वाटतो म्हणले का नाही मराठवाड्याच्या. मग सूचना दिलेलं पत्र द्या, 1 महिन्याच्या आत द्या म्हणलेत. ह्या काढल्यास मुख्यमंत्र्यांनी, मराठा मंत्रिमंडळाच्या समितीनं, आयुक्तांनी काढलेल्या सूचना. व्हॅलिडिटी देऊ शकता. सूचना रात्रीतून बी देऊ शकतात. सूचना म्हणल्यावर काय, त्याला काय कॅबिनेट बोलवायची गरज नाही. स्वतः मुख्यमंत्र्याला अधिकार आहेत, समितीला पण अधिकार आहेत. जर असं झालं सकारात्मक, सगळ्या सूचना दिल्या, JR काढला सातारा संस्थांचा, केसेसबद्दलच्या सूचना दिल्या, तर बघूयात ना आपण. पण ते उद्याच आहे आता. पण ते मला तरी वाटतं की ते सगळ्याला विचारूनच करतील असं वाटतं. ते काय अंगावर जाळ घेणार नाहीत असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही आश्वासक आहात, थोडेसे सकारात्मक आहात. या ना, उद्या बी या म्हणा, काय अडचण नाही. पण मी उपोषणापासून नाही, उपोषणापासून नाही थांबू शकत. म्हणजे त्यांनी जर तसं सूचना दिल्यानंतर तुम्ही उपोषण, अरे पण कोणत्या सूचना आहेत त्या तर बघावं लागत्या. म्हणजे तुम्हाला पटल्या पाहिजेत असं तुमचं मत. पटल्या पाहिजे म्हणजे ते त्यांच्याच कायदा आहे, त्यांनीच बनवलाय, त्यांनीच शासन निर्णय केलाय, त्यानुसारच करा. माझ्या म्हणण्यानुसार म्हणतोय की मी, हैदराबाद गॅझेटियरचा JR काढला, त्यानुसार प्रमाणपत्र द्या. JR त्यांनी काढला, सूचना त्यांनी द्यायच्यात. नसता कडक कारवाई केली जाईल निलंबनाच्या अधिकाऱ्यावरती. सूचना असावात. 58 लाख नोंदीनुसार प्रमाणपत्र दिलेत, व्हॅलिडिटी देण्यात त्या सूचना असावात द्या म्हणून. ज्या प्रमाणपत्र द्यायचे राहिले, नोंदी सापडलेले ते द्या, त्या सूचना असल्या पाहिजेत. सरकारच्या सूचना म्हणतो मी, यांच्या तोंडी भांडी नाही. अशा सूचना देऊ ते बी कदरले तर मी पण कदरलोय. लिखित हवं. मला नाही तिथं दिलेल्या सूचना, मला लिखी नाही, त्यांना दिलेल्या. बघा आम्ही सूचना काढल्यात, त्यांनी दिलेल्या, तरच लोकांचं काम होते. ती सूचना पत्र घेऊन लोक अधिकाऱ्याकडे जाते. नाही बघ, तुला सरकारनं सूचना दिल्या, चल कर. मला देऊन काय करायचं आहे? मला हां, त्यांनी सूचना दिलेले ते पत्र दाखवत. गॅजेटच्या सूचना दिल्या, हैदराबादच्या कुणबी प्रमाणपत्राच्या सूचना दिल्या, हे पत्र काढले. व्हॅलिडिटी द्या, ते पत्र काढलेत. केसेस संदर्भातले प्रलंबित कशामुळे आहेत, कोणते खटले कसे आहेत, कशामुळे गुन्हे दाखल झालेत. आता एक नेकनूरचं उदाहरण देतो मी. तिथं दाखवलं की 51 लाखाचं साहित्य जळलं नेकनूरला, ग्रामपंचायतचं पेटून दिली म्हणून. त्या सरपंचाचं म्हणणं आहे, इटा सकट जरी पेटून दिली तरी 51 लाखाची नाही, इटा सकट सरपंचाचा. मग मला सांगा, आणि 51 लाखाचं साहित्य असणारी महाराष्ट्रात मला एकच ग्रामपंचायत दाखवा. 51 लाखाची ग्रामपंचायत. म्हणजे खऱ्याला फक्त खरं बोलू, केस करायची तर करा म्हणतोय मी, बरं का, करा. हां, पण 51 लाखाचं साहित्य असणारी ग्रामपंचायत
ग्रामपंचायतमधून असं नसू काय राहतं 5-25 खुर्च्या 1-2 टेबलं लय झाली तर 5 टेबलं ग्रामसेवकची 1 खुर्ची सरपंचाची 1 खुर्ची आणि लयच कांडाचा उपसरपंच असला त्याला 1 खुर्ची लयच भांडकुदळ असलं तर त्याला मानासाठी ठेवावं लागते ती 1 असून 1 लॅपटॉप लय झालं तर झेरॉक्स काढायची एखादं मशीन नाहीच पण शक्यतो एखाद्या जागेवर असतंय आणि एखादं कॅम्प्युटर लय झाले तर 3 पेन काय याच्यापेक्षा काय ना फिल्टर नीट हे तिथं ना ग्रामपंचायतला नीट पाणी हे प्यायला ना नीट फरशा बसलेल्या आहेत आणि फरशा जळत असतात काय. उद्याचे उद्या असेल सूचना तुम्हाला पाहायला मिळतील अशी तुम्हाला आशा आहे का आणि वाटतंय. नाही मिळालं तर आणि मिळालं नाही प्रामाणिक सांगतो मी ABP माझाला मला वाटतंय तशा अंमलबजावणीच्या सूचना 100% असतील नसता ते मागं गेले नसते मागच गेले नसते ते इथंच काहीतरी ते तिकडूनच म्हणले होते ते झालं तर याच्यावर अंतिम- लाडसाहेब बी म्हणले होते ट्विट करून की मी येतोय दिलेला शब्द पाळायला. विखे साहेब बी म्हणले होते मी जो त्यांचा गैरसमज झाला तो काढायला येतोय. त्या अर्थी ते काढून म्हणले असते आमची त्यांनी काय होत नाही तुमचं आंदोलन तुम्ही ज्या अर्थी ते म्हणले तर आम्ही सगळा विचार करून माघारी येतो त्या अर्थी ते तोडगा चांगला काढतील असं वाटतंय. मग ते उद्या येऊ शकतात परवा येऊ शकतात. परवा कशाला येतील उद्याची येते नंतर यायला तुम्ही लांबायला लागले राव मग तुम्हाला उन्हा तो भरायचं का माझ्या संग मग तुमचा झटका तिथंच आहे माझ्या शेजारीच मग त्याचं काही टेन्शन नाही मी जिथं तिथं तुम्ही येत हां आपण उन्हातच बैठ घेऊ मग आणि मग तुम्हाला कळन ऊन किती डेंजर आहे त्यांनाही उन्हातच ये नाही तुम्हाला उद्या यायचं येतील मी तर झोपणारच आहे उन्हातच मग आता काही टेन्शनच नाही मी समाजासाठी असा मरायला तयार आहे त्याच्यामुळं मला काय अडचण खुशाल उन्हात झोपणार रेटून माझ्या शेजारी तुम्हीच आहेत मग हां मग तुम्ही म्हणता ना उद्या नका यार तुम्हीच फोन करू नये त्यांना या यार पटकोळी झाले ऊन लागत आहे. एकूणच मनोज जरांगे हे थोडेसे आश्वासक आहेत की आजची जी दिवसभरामध्ये जी चर्चा झाली शिष्टमंडळाबरोबर उद्या नक्कीच त्यांच्या ह्या मागणीला अनुसरून शिष्टमंडळ येईल आणि त्याच्यातून सकारात्मक तोडगा निघेल. अर्थात मनोज जरांगेंचं त्याच्याशी समाधान होणं आवश्यक आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे ABP माझा अंतरवली सराटी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.